वस्ती भवानी पेठेत डीजे मुक्त शिवजयंती, खर्चाला फाटा देऊन घेतला हळदी कुंकूचा कार्यक्रम। जय भवानी प्रतिष्ठानचा उपक्रम। महिला भगिनींना दिले चांदीचे फ्रेम असलेल्या शिवछत्रपतींच्या प्रतिमा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करण्यात आली। जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळांसमोर एक आदर्श ठेवला आहे। यात 300हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता। संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चांदीचे फोटो असलेले फ्रेम असलेली प्रतिमा भेट देण्यात आली। यावेळी माजी महापौर महेश कोठे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संस्थापक अध्यक्ष संदीप महाले, उषाताई पाटील, अश्विनीताई महाले, रेणुका दोनतोल, शोभा जाजू, कृष्णा जाजू, सरिता महाले, शीला कोडम, ज्योती कोडम, रेणुका दोनतोल यांनी परिश्रम घेतले। महाराजांची जयंती दरवर्षी आपण साजरी करत होतो। मलाही आधी वाटले तर चौकामध्ये जायचं आहे आणि पूजा करून मग थोडंसं डॉल्बी समोर नाचायचं आहे, पण ह्यावर्षी तसं काही घडलं नाही। संदीपने अतिशय चांगला निर्णय, त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगला निर्णय घेतला की महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे। सुरेशांना आमच्या वहिनीचं कुंकू साबित होतं म्हणून तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केले सध्या गेले नाहीत। त्याचं फक्त कारणच होतं की हे हळदी कुंकूची ताकद आहे आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्या बरोबर आहे। त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला फार महत्त्व आहे। योगायोगाने आज वहिनी सुद्धा या कार्यक्रमाला आलेत। ते कधी मी बघितलं नाही कधी कार्यक्रमाला आलेले, पण आज त्या सुद्धा इथं आलेत। निश्चित वहिनी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे। मी आजच्या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी पेठमधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे आणि त्या दृष्टीने अतिशय आशीर्वाद आम्हाला भवानी मातेने द्यावं, हीच भवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो। शिवाजी महाराजांची ख्याती वेगळी सांगण्याची गरज नाही। महाराज त्या काळामध्ये मुठभर सैनिक असताना सुद्धा मोठ्या शक्तीसमोर कसे लढले हे आपल्या सगळ्याला माहिती आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण सगळे सण साजरा करतोय। सोलापूरला तर मला माहिती नाही की असं वाटतं की आता आपल्याला काय कामधंदा राहिला का नाही, जे ते उडतंय फक्त नाचतंय एवढंच काम होतं। मला वाटतं